दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी हा विषय जवळपास निकाली काढलेला आहे। विलीनीकरणाबाबत अजित पवार आमच्याशी बोललेच नव्हते, युती फक्त स्थानिक निवडणुकीसाठी होती असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा प्रफुल्ल पटेलांनी जवळपास निकालात काढलाय। विलीनीकरणाबद्दल अजित पवार आमच्याशी बोलले नव्हते असं राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केल्याचं अजितदादांनी सांगितलं होतं असा दावा पटेलांनी केलाय। दादाचे टीव्हीवर मी 2 इंटरव्ह्यूज या मागच्या 10 दिवसांमध्ये बघितले की त्यामध्ये त्यांनी फार स्पष्ट केला होता की आता कुठेही माझ्या समोर हे प्रस्ताव नाही, फक्त मी जे करतोय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी। स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये दादांनी आम्हाला सांगितलं की आपण सगळे वेगवेगळे लढून राहिलेलो आहोत, पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि आता समजा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण आपली मतं जर विभाजन थोडी झाली तर आपल्याला नक्कीच थोडा फरक पडू शकते, म्हणून त्यांच्याबरोबर बोलून काहीतरी समन्वय घडू, ज्या अर्थानं या जे स्थानिक क्षेत्र जिथे आपला इन्फ्लुएन्स जास्त आहे तिथे आपल्याला अडचण होणार नाही। विलीनीकरणाबद्दल शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वेगवेगळे दावे आहेत। विलीनीकरणाबद्दल चर्चा सुरू असल्याचं अजित पवारांनी आपल्याला सांगितलं होतं असा दावा विलास लांडेंनी केलाय। तर विलीनीकरणाबद्दल दादा कधीही आमच्याशी बोलले नव्हते असं नजीब मुल्ला यांनी म्हटलंय। सहजपणे चर्चा करत असताना मी दादांना म्हटलं की दादा आता पवार साहेबांचं वय झालेलं आहे, थकलेले आहेत, तर आता ह्या सगळ्या गोष्टी जरा तुम्ही आता हे सर्व जे चाललेले आम्ही ऐकतो ती जरा गांभीर्याने घ्या। ते म्हणले चाललंय आमच्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी मी करतोय असं त्यांनी आम्हाला सांगितलं। तर विलीनीकरणाच्या बाबतीत अशा कुठला तरी संदेश नव्हता, म्हणजे ज्या विरोधी पक्षनेत्याच्या मी एक महापालिकेचं उदाहरण देतो। आदरणीय स्वर्गवासी दादांशी जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा मला संकेत तर आदरणीय स्वर्गवासी दादांनी दिले असते की बाबा असं असं होणार आहे। मला दादांनी जी सूचना दिलेली 2-3 दिवसात आपल्याला कळेल, तर स्वर्गवासी दादांनी आम्हाला आदरणीय दादांनी असं काय तेव्हा माझी भेट झाली तर असं मला तरी काय सांगितलं नव्हतं। दुसरीकडे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा एका उद्योगपती मार्फत सुरू असल्याचं म्हटलंय। आता एक उद्योगपती येऊन या 2 विलीनीकरणासाठी समिट घडवून आणताय। अट एवढीच घातली आहे की हे विलीनीकरण होत असताना यांनी एनडीएला पाठिंबा द्यावा, यावर एकमत होणं बाकी आहे। बाकी मध्यस्थी गुजरातचे आणि देशाचे एक मोठे उद्योगपती त्यांनी मध्यस्थी करायसाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती माझ्याकडे आहे। मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही, प्रफुल्ल पटेलांकडून हे स्पष्ट करण्यात आलं। राज ठाकरे आमच्या पक्षाचा अध्यक्ष ठरवू शकत नाहीत असं पटेल म्हणाले। राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटवरून प्रफुल्ल पटेलांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नको, अशा आशयाच्या राज ठाकरेंच्या ट्विटवर प्रफुल्ल पटेल संतापले। आमच्या पक्षाचा अध्यक्ष राज ठाकरे वाकरेंनी ठरवायचा का, असा सवाल पटेलांनी उपस्थित केला। मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचे नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं? आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत। अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं। मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो, आणि आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंड बद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे। यावेळी पटेलांनी राज ठाकरेंच्या मनसेवर तोंडसुख घेतलं। ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही, दुसरे पक्षाचे लोक जे कधी निवडणूक सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही, हे आमच्या सारख्या लोकांच्या
बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काय योग्य आहे का? राष्ट्रवादीचा अध्यक्ष आपण होणार नसल्याचं प्रफुल्ल पटेलांनी स्पष्ट केलं. तसंच सुनेत्रा पवार पक्षाध्यक्ष होणार असल्याचे संकेत दिले. पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल. तर माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना. मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे. दादांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. भाजप विरोधामध्ये जाणारा तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो असं वक्तव्य राऊतांनी केलं. याला भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात दावे प्रतिदावे सुरूच आहेत. अजितदादांच्या विमान अपघातामागे ऑपरेशन लोटस आहे का, असा सवाल उपस्थित करत राऊतांनी शंका व्यक्त केली आहे. तर उद्या भूकंप झाला तरी राऊत ऑपरेशन लोटसचा भाग बोलतील, असा पलटवार भाजपकडून करण्यात आलाय. ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे. कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही. जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो. अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे. उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे. उद्या सुनामी आली तरी संजय राऊत म्हणतील की हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे. उद्या पूर आला तरी संजय राऊत म्हणतील की ऑपरेशन लोटसचा भाग आहे. संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे. अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात. अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. संजय राऊतांना एकच विनंती आहे की तुम्ही राजकारण सोडून द्या. तुम्ही नेटफ्लिक्सला स्क्रिप्ट रायटर किंवा डायरेक्टर म्हणून काम करा. एक हॉरर सिरीज, एक थरारक सिरीज करण्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे. त्याबद्दल तुम्ही नेटफ्लिक्सची एक टायअप करून, म्हणजे उबाटा गट तुम्ही खड्ड्यात घालवला, आता किमान नेटफ्लिक्सला जॉईन झालात, अशा वेब सिरीज काढायला लागला तर थोडं तुमचं दुकान चालेल. तर राऊतांनी केलेले आरोप गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. लोकांना अजितदादांचा मृत्यू अजिबात जो अपघात झालाय तो पटतच नाहीये. हे अनेक तर्क वितर्क सगळी कळली जात आहेत. कोणी तर असं म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंतच आहे. कोणी म्हणताय 6 जण होत्या त्यातली 5च मृतदेह कसे निघाले. त्यामुळे संजय राऊतांच्या आरोपाच्या संदर्भात फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे. ते संपूर्ण चौकशी होणे आणि यातून दूधचा दूध पाणी का पाणी होणं. खुद्द शरद पवार साहेबांनी ह्या बाबतीत स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे की अशा प्रकारे कुठलंही वेगळं काही घडलेलं नाहीये. असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्यामध्ये शंका निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत आणि प्रामुख्याने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिलेले. सीआयडी चौकशी होते. दरम्यान दादांच्या अपघातावरून होणाऱ्या संशयावरून प्रफुल्ल पटेलांनी प्रतिक्रिया दिली आहे. फ्लाईटमध्ये दरम्यान काय चर्चा झाली ते सगळं एक एक शब्द तिथे रेकॉर्ड झालेला असेल. ते डिकोड झाल्यानंतर पहिलं प्राथमिक आपल्याला अंदाज लागेल. मी व्हिडिओ फुटेज बघितलं. तो विमान खाली उतरत असताना 70-80 फुटाच्या किंवा 100 फूट असेल, जे काय तेवढा मेजरमेंट नाही करता येत, पण जवळ आल्यानंतर एकदम डावीकडे पलटला आणि कोसळला. आता ते डावीकडे पलटणं आणि कोसळणं एक पार्ट आहे, पण पलटणं ते तर आम्हाला असं फारच आश्चर्य वाटते की असं कसं होऊ शकते. त्यासाठी 2 कारण महत्त्वाचे असू शकते. एक तर तांत्रिक बिघाड किंवा पायलट डिझोरिएंट झाले, काही रनवेच्या लाईनीच्या बाहेर होते म्हणून आम्हाला डायरेक्टली ते धावपट्टीच्या लाईनवर होते की नाही ते आम्हाला एवढं काही समजत नाही. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासगी विमानातून प्रवास टाळावा असा सल्ला अनिल देशमुख यांनी दिलाय. त्याच्यामध्ये तर ज्या पद्धतीने आता अनेक शंका व्यक्त करतात. मी कधी माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जर मला भेटले तर त्यांना सांगणार आहे की तुम्ही खासगी विमानामध्ये किंवा खासगी हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणं टाळा. जय पवार यांना दिल्लीमध्ये पाठवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सुनेत्रा पवारांच्या जागी जय पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.
पार्थ पवारांना राज्यसभेची 6 वर्षांची टर्म हवी असल्यामुळे सध्या जय पवार राज्यसभेवर जातील अशी सूत्रांची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभा जागेवर जय पवारांना पाठवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर टीम आणि मित्र पक्ष भाजप शिवसेना यांच्या सहमतीनं जय पवार राज्यसभेच्या जागेवर जाण्याची माहिती सूत्रांची आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेची 6 वर्षांची टर्म पाहिजे असल्यामुळे सध्या जय पवार सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर जातील. सुनेत्रा पवारांची राज्यसभेची टर्म 4 जुलै 2028 पर्यंत असल्यामुळे जय पवारांना तिथे पाठवण्याच्या हालचाली आहेत. एप्रिलमध्ये शरद पवारांसह राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत. पवारांच्या जागी पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवण्याच्या राष्ट्रवादीच्या हालचाली आहेत. मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाला. टेक ऑफ पूर्वीच तांत्रिक बिघाड असल्याचं पायलटच्या लक्षात आलं. दरम्यान कालच्या सभेतच मी हेलिकॉप्टरना फिरते आणि त्यामुळे माझी आई देव पाण्यात घालून ठेवते असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे लातूर दौऱ्यावर जाणार होत्या. मात्र टेक ऑफ पूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचं हेलिकॉप्टरच्या पायलटला कळालं. तांत्रिक बिघाडामुळे पंकजा मुंडे यांनी आपला प्रवास आणि सभांच्या वेळा पुढे ढकलल्या असल्याची माहिती आहे. जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे. म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते आणि त्याच्यात काही बिघाड आहे. आता मी काय बिघाड आहे वगैरे टेक्निकल डिटेल्समध्ये गेले नाही आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवत आहेत. तर तेही हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झालाय. नाही तर मी बाय कार जाऊन पहिली सभा तरी केली असती. की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहायला पाहिजे. त्यांच्या सभा घेऊन त्यांना ऊर्जा दिली पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे. तर मी चालले आता सभेला. लेट झालाय 2 तास पण ठीक आहे, लोक वाट बघायला तयार आहेत. पहिल्या हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे दुसऱ्या हेलिकॉप्टरनं पंकजा मुंडे लातूरमधल्या सभांना हजेरी लावणार आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडे लातूरसह सोलापूरला जाणार आहेत. सोलापुरातील मंद्रुप आणि कुंभारी अशा 2 ठिकाणी संध्याकाळी 6 आणि 8 वाजता पंकजा मुंडेंच्या सभा होणार आहेत. दरम्यान काल छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस परिसरात सभा घेतली होती. मी हेलिकॉप्टरने फिरते, माझी आई देव पाण्यात ठेवते असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी काल केलं होतं. तुम्हाला काय माहिती आहे की त्या विमानाने आम्ही का फिरतो, हेलिकॉप्टरने का फिरतो? कारण आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं, जास्तीत जास्त काम करायचं असतं. आज सकाळपासून माझी आई देव पाण्यात घालून बसली. पंकजा विमानाने गेली, हेलिकॉप्टरने गेली, तिने सुखरूप पोचावा, तिच्या जीवाला एवढी काळजी वाटत होती. कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते. कुठलाही अशी वेळ कोणावरही येऊ नये. 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालंय. त्यानंतर आता मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. लिटरली देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत लँड झाली का, टेक ऑफ झाली का? कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांचे मन हादरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे. असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते, ताई विमान वापरू नका, ताई हेलिकॉप्टर वापरू नका. पण आता त्याला पर्याय नाहीये. शेवटी आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे. चीनच्या मुद्द्यावर लोकसभेमध्ये आजही गोंधळ पाहायला मिळालेला आहे. लोकसभेतील पीठासीन अधिकाऱ्यांच्या दिशेनं कागद भिरकावण्यात आले. कागद भिरकावणाऱ्या काँग्रेसच्या 7 आणि माकपच्या एका खासदाराचं निलंबन करण्यात आलं. चीनच्या मुद्द्यावर बोलण्यापासून राहुल गांधींना रोखल्यानंतर हा गदारोळ झालाय. राहुल गांधींच्या भाषणावरून लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. चीनच्या मुद्द्यावर बोलण्यापासून राहुल गांधींना रोखल्यानं काँग्रेस आणि माकपच्या खासदारांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या दिशेने कागद भिरकावले. यावेळी लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. त्यानंतर काँग्रेसच्या 7 आणि माकपच्या एका खासदाराला अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं. निलंबित झालेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातले भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे यांचाही समावेश आहे. राहुल गांधींनी चीनचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भाजपच्या किरेन रिजिजू यांनी त्यावर आक्षेप घेतला.
I have to be allowed to speak about it. Honorable LOP, You have Shri Speaker, sir. Rahul Gandhi ji, Chairman, please sir. Chairman, listen. sir. Chairman, sir. You have been given permission to speak on the Honorable President's speech. I am Speaker, sir. Sir, yesterday, Honorable Speaker, sir. Speaker has It given is a not a ruling. permission that I'm being given, Speaker, sir. I am not being given a permission. What is the permission? I am the leader of opposition of this country. You are not giving me permission. It is my right. Rule 349. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा बोलायला उभे राहिले. राहुल गांधींनी पुन्हा भारत चीन संघर्षाचा मुद्दा उपस्थित केला. यावर पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं. Sir, in Ladakh, in eastern Ladakh, there was a conflict. Our soldiers were killed. पीठासीन अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्याची विनंती केली. पण राहुल गांधींनी चीनचा मुद्दा सोडला नाही. त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी दुसऱ्या सदस्यांची नावं पुकारली. पण राहुल गांधींना बोलू दिलं जात नसल्यानं काही सदस्यांनी लोकसभेत बोलण्यासच नकार दिला. माननीय श्री नरेश उत्तम पटेल जी, आप बोलना नहीं चाहते हैं, आप बोलना नहीं चाहते हैं. माननीय श्रीमती शताब्दी राय, श्री डीएम खातिर आनंद, माननीय श्री जीएम हरीश बालयोगी जी. त्यानंतर काँग्रेस आणि माकपच्या खासदारांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या दिशेने कागद भिरकावले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. तुमच्या सूचनानुसार मासिकांच्या पुराव्यांचे प्रमाण दिलेले आहेत. त्यानंतर देखील तुम्ही मला जाणून बुजून बोलण्यापासून रोखलं, असं राहुल गांधी म्हणाले. हे माझ्या अधिकारांचं उल्लंघन असून लोकशाहीवरील कलंक, ज्याचा मी तीव्र निषेध करतो, असं राहुल गांधींनी म्हटलंय.